अहिल्यानगरमध्ये साहित्य संवर्धन आघाडीची दमदार बैठक. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात साहित्य संवर्धन आघाडीची रणनीती बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. साहित्य चळवळीला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेत पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीमार्फत अध्यक्षपदासाठी योगेश सोमन, प्रमुख कार्यवाहक पदासाठी डॉ. स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांच्या कार्याचा व साहित्य क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषद ही राज्याच्या साहित्य चळवळीची एक प्रतिष्ठित संस्था आहे. तिच्या माध्यमातून नवोदित लेखकांना व्यासपीठ, ग्रामीण भागात साहित्य चळवळीचा विस्तार आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे. साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील याची मला खात्री आहे. त्यामुळे सर्व साहित्यप्रेमींनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. बैठकीत शहरातील साहित्यप्रेमी, मतदार, विविध सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात प्रचार अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचेल अशा पद्धतीने राबवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. साहित्य क्षेत्रातील सकारात्मक बदल आणि सशक्त नेतृत्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले. बैठकीच्या शेवटी एकजुटीचा संदेश देत विजयी संकल्प करण्यात आला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आज अहिल्यानगरमध्ये आम्ही साहित्य संवर्धन आघाडीचे प्रमुख पदासाठीचे 3 उमेदवार आजीव सदस्यांना अहिल्यानगरमधल्या साहित्य परिषदेच्या आजीव सदस्यांना भेटायला आलेलो आहोत आणि या निमित्ताने आम्ही आमचे विचार मांडले. त्याच्यानंतर आजीव सदस्यांबरोबर संवादही साधला. त्याच्यामध्ये मी योगेश सोमन अध्यक्षपदाच्या उमेदवार आहे. त्याच्यानंतर माझ्या सहकारी डॉ. स्वाती महाळंक या प्रमुख कार्यवाहक पदाच्या उमेदवार आहेत आणि श्री प्रदीप निफाडकर हे कोषाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत. या सगळ्यात आम्ही सगळे समविचारी साहित्यप्रेमी, वाचक, साहित्यिक असे आहोत आणि तसंच वाचक आणि साहित्यिकांशी संवाद साधायला आम्ही आलेलो आहोत. तर या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यशस्वी झाल्यानंतर आमचा सगळ्यांचा एक 1 पॉईंट कार्यक्रम आहे असं आपण म्हणू शकतो. तो म्हणजे साहित्य परिषदेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणणं, त्याच्यानंतर तो नेटका आणि घटनेच्या चौकटीमध्ये चांगल्या पद्धतीने तो कारभार होणं आणि तसंच संबंध 14 जिल्ह्यांमध्ये पसरलेले जे 16,600 आजीव सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये अहिल्यानगर सुद्धा येतं, त्या सर्व आजीव सदस्यांबरोबर एक सुसंवाद, महाराष्ट्र साहित्य पत्रिका पुन्हा छपाईहून लोकांपर्यंत पोहोचून तो सुसंवाद साधणं हे आमचे प्रमुख उद्देश आहे आणि त्याच्यावर मी आणि माझे सहकारी निवडणूक लढवत आहोत. मला अशी खात्री आहे की अहिल्यानगरमधील सर्व साहित्यप्रेमी आजीव सदस्य आम्हाला भरभरून मतदान करून आमच्या पारड्यामध्ये यश टाकतील. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या महाराष्ट्रातून संबंध साहित्यिक जेवढे या संघटनेमध्ये अधिकृत त्यांचं सभासद आहेत, त्यांचं मतदान या निमित्तानं पोस्टाद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अनेक मतदार बंधू भगिनींना मतदाराच्या जी काही प्रक्रिया आहे त्याची संपूर्ण पोस्टाद्वारे आपल्याला मतपत्रिका ही प्राप्त झाली आहे आणि म्हणून या सर्व मतपत्रिका या लवकरात लवकर आपल्याला मतदान करून या परत पोस्टाद्वारे आपल्याला पाठवायच्या किंवा पुण्याच्या शाखेला जरी समक्ष आपण दिल्यात तरी देखील त्या तिथं आपल्याला स्वीकारल्या जातील. पण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की वर्षानुवर्ष कुठंतरी एक चांगल्या प्रकारे या परिषदेला कुठेतरी एक चांगलं स्थान मिळालं पाहिजे. असं बरेच वर्ष आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीने हे स्वप्न पाहिलं की मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला पाहिजे आणि तो दर्जा मिळवून देण्याकरता शासनाने चांगल्या प्रकारे भूमिका बजावली, त्याचा पाठपुरावा केला आणि म्हणून कुठेतरी आज त्याच भूमिकेतनं आज आपल्याला कुठेतरी या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. म्हणून एक साहित्य संवर्धन आघाडीच्या निमित्तानं सन्मान्य योगेश सोमन साहेब असतील,
त्याचप्रकारे स्वातीताई माळंक असतील किंवा त्याचप्रकारे प्रदीपजी निफाडकर असतील, हे तिन्ही उमेदवार हे आपल्याला कुठंतरी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येत आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे, तिघांना आपलं मतदान करून आपण यांना महाराष्ट्राच्या साहित्य परिषदेवरती काम करण्याची संधी आपण द्यावी, की जेणेकरून उद्याच्या भविष्यात एक नवीन साहित्यिक पिढी आणि वैचारिक पिढी घडण्यामध्ये या सर्व लोकांचा एक महत्त्वाचा वाटा राहील. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.